झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांचं मी अविनाश धर्माधिकारी खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण दादाजींची कन्या आत्ताच्या स्वाध्याय परिवारच्या त्या प्रमुख आहेत दीदी, त्या दीदींशी संवाद करायला जमलोत। एक दादाजींच्या सहवासामध्ये जे नेहमी भारावलेपण असतं ते तर मी अनुभवलेलं आहेच, पण आपल्या प्रेक्षकांच्यासाठी मला वाटतं तुम्ही सांगावं की खास दादाजींच्या वाढदिवसाला मनुष्य गौरव दिवस नाव देण्याचं त्यामागची भूमिका काय? खरं तर दादांनी माणसासाठी हे काम हे साधारणपणे त्यांनी 1942 पासून बोलायला सुरुवात केली। त्याच्या आधी ते त्यांचं वाचन, त्यांचा अभ्यास, कधीमधी बोलणं असं होतं, पण 42 नंतर व्यासपीठावर बसून बोलायला सुरुवात केली आणि माझ्या आजोबांनी तेव्हापासून बोलणं थांबवलं होतं। म्हणून ते एका अर्थाने ते ट्रान्सफर झालं आणि दादांना बोलायलाच लागलं, त्यांनी थांबवलं म्हणून। बोलण्याचं काम ते जेव्हा करत होते तेव्हापासूनच माणसाला घडवायचा, माणसाला तयार करायचा, माणसाची परिस्थिती जी आहे त्यातनं त्याला बाहेर काढायचा रॉंग परिस्थितीमधनं, किंवा माणसाला स्वाध्याय करायला सांगायचं, म्हणजे सेल्फ स्टडी, की मी कोण, मी कशासाठी, कोणी मला पाठवला, त्याची काही माझ्याकडनं अपेक्षा आहे का, मी काय केलं पाहिजे, मी करतोय ते बरोबर आहे का चूक आहे, किंवा देवानी प्रत्यक्ष येऊन जे सांगितलं त्याच्याशी माझी कृती मॅच होते का नाही मॅच होते, हे जे स्वतःबद्दलचे विचार आहेत ते माणसांनी करायला पाहिजेत, हे त्यांना तेव्हापासूनच होतं। पण मला असं वाटतं की आम्हाला हे समजायला खूप उशीर लागला की दादांचं जीवन हे फक्त माणसासाठी आहे, त्यामुळे दादांच्या वाढदिवसाला मनुष्य गौरव दिन नाव दिलं पाहिजे। ह्याचं कारण दादांनी माणसाचा गौरव केला। दादांनी नेहमी सांगितलं की पद, प्रतिष्ठा आणि पैसा ह्याच्याशिवाय सुद्धा मनुष्यत्वाला किंमत आहे। ह्या सगळ्या व्यतिरिक्त जे चैतन्य आहे ते चैतन्य महत्त्वाचं आहे। त्यामुळे मनुष्याचा गौरव केल्यामुळे मनुष्य गौरव दिन, जसं ज्या व्यक्तीने ज्या क्षेत्रात काम केलं त्याच्याशी त्यांचा वाढदिवस सहजच जोडला जातो। म्हणजे शिक्षक दिन म्हणा, बाल दिन म्हणा, महिला दिन म्हणा, आता काय किती जागतिक मुद्रण दिन, आणि आता अंध दिन, आणि शेवटी कॉलेजचे आमच्या रोज डे आणि कॉलेज डेपासून सगळे दिन आले आहेत। त्यामुळे आम्हालाही असं वाटलं की आपण ह्युमन डिग्निटी डे शब्द वापरावा, कारण त्यांचं येणंच जे 1920 साली ते आले तेव्हापासूनच ते माणसासाठी आहे असं मला वाटतं। एक स्वाध्याय या नावाने त्यांनी ही चळवळ चालू केली आणि दादा नेहमी म्हणत असत की हे कुटुंब आहे। खरोखरच त्या कुटुंबाचा झालेला जर विस्तार पाहिला तर भारावून जायला होतं। आणि एरवी समाजामध्ये खूप जण तळागाळातले वगैरे भाषा बोलत असतात, पण माझं म्हणणं आहे की ते करत कमी असतात, आणि दादाजींनी आणि स्वाध्यायांनी ते करून दाखवलं। तर ही जी जादू आहे, हे अद्भुत, हे कसं जमलं? आता समाजामध्ये कोण काय सांगतात की काय करतात ह्याचा अभ्यास माझा नाही, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही हे करत नाही, पण आपण थर्ड पर्सन म्हणून हे जज करू शकता। खरं तर दादांना एवढा मोठा परिवार बनवायचा मला नाही वाटत की ह्या उद्देशाने त्यांनी हे केलं। ईच इंडिव्हिज्युअल त्याच्याशी दादांचा संबंध बांधला गेला। ईच इंडिव्हिज्युअल म्हणजे तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, भाषेचा असो, शिक्षणाचा असो, कुठल्याही प्रांताचा असो, कुठल्याही स्वभावाचा असो, त्या प्रत्येक माणसाशी त्यांचा संबंध बांधला गेला। आणि प्रत्येकाकडे जवळ जाऊन त्यांनी हे पाहिलं की माणसाला काय पाहिजे, कशाची जरूर आहे, त्याला त्याची ॲक्च्युअल नेसेसिटी काय आहे, त्यांनी कुठे बदलायला हवं आहे, त्याने त्याच्याकडे काय शक्ती आहे, मग ती वळवायची कशी, हे प्रत्येकाच्याकडे बघून त्यांनी असा एक मंत्र म्हणा किंवा असं एक गीतेचं परीक्षण असं त्यांनी केलं की जे प्रत्येक माणसाला आवश्यकच आहे। मग तो शिकलेला असला तरीसुद्धा त्याला हेच सांगितलं गेलं पाहिजे की स्वकर्मणा तमभ्यर्च, तुझ्या कृतीने तू पूजन कर। फिशरमॅनला पण हेच सांगायचं आहे की तू तुझ्या कृतीने पूजन कर, शेतकऱ्यालाही तेच सांगायचं आहे की तू तुझ्या कृतीने कर, आणि डॉक्टरांनाही तेच सांगायचं आहे। त्यामुळे असं एक तत्त्वज्ञानाचा असा अर्थ
की जो कुठल्याही असा वर खाली आपल्याला वाटत असलं जरी तरी देवाच्या समक्ष तर सगळी सेमच आहेत. त्यामुळे त्यांनी हे असं करून प्रत्येक माणसाला मोटिवेट केलं. आता असा प्रत्येक माणूस जेव्हा मोटिवेट होत जातो आणि हे मोटिवेशन जेव्हा असं चेनसारखं लागू होतं, ह्याचे मोनार्ड्स दाखवतात ना, असे 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 लागलेले, तसं त्याचं चेनसारखं चालू झालं की तो परिवार मोठा होतो. लोकांना असं वाटतं की आम्ही मोठा कार्यक्रम केला, कुठलाही झालं की, पण ॲक्च्युअली तो कार्यक्रम नाहीच आहे, त्या परिवाराचं मिलन आहे. आता कुठल्या कुटुंबामध्ये 5-6 भाऊ असतात, 2 बहिणी असतात, मग त्यांची मुलं अशी सगळी फक्त दिवाळीनिमित्त जमतात. तर लोकांना वाटतं ह्यांच्याकडे काहीतरी मोठं फंक्शन आहे. काही नाही हो, आम्ही भाऊ बहिणी फक्त जमलोत. तर हे जितकं सत्य आहे तसंच स्वाध्याय परिवार फक्त जमतो हे सत्य आहे. आता ते ॲक्सेप्ट करणं खूप कठीण आहे, पण फॅक्ट हे आहे. त्याचा बेस भक्तीची भावना हा आहे. तर मला वाटतं की आपण इतिहासामध्ये भक्ती चळवळीविषयी खूप ऐकतो आणि तिन्ही समाजाला बळ दिलं जगायला. मला ही समजावून घ्यायचं आहे की ही भक्तीची भावना दादाजींनी आणि मग स्वाध्याय परिवारच्या द्वारा ती कशी पोचते सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत. आता आपण जे म्हणालात ना की भक्तीची चळवळ पण होती, त्यांनी शक्ती दिली, पण दादा जे सांगत आहेत किंवा त्यांना जे सांगून हवं आहे आणि समजून हवं आहे ते साधारण एक 2000 वर्ष जाऊ द्यायची. त्या 2000 वर्षामधली भक्ती नाही, त्यातल्या भक्तीबद्दल आपण चर्चा नाही करत आहोत. मग काय झालं, त्याला वेगवेगळे रंग वेगवेगळ्या लोकांनी दिले आणि ते त्या कारणाने त्या वेळेला कदाचित बरोबरही असतील. मला तरी दादांनी पहिल्यापासून हे शिकवलं की दुसऱ्यावर आपण काही मत देण्यापेक्षा आपल्याला काय सांगायचं आहे त्याची स्पष्टता आपण जास्ती करावी. ह्याचं कारण दुसऱ्यांनी त्या परिस्थितीमध्ये का केलं हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे ते केलं असेल. पण आता जी भक्ती उरली ती फूल वाहण्याची, आपल्याला गंध लावायची, उदबत्ती लावायची, हीच भक्ती उरली फक्त, आणि प्रसाद घ्यायची, कर्मकांड. हां, म्हणजे ही भक्ती उरली. अर्थात कर्मकांड शब्दसुद्धा जो आहे ना तो सुद्धा जुन्या काळाच्या प्रमाणे बघितलं तर तो चांगलाच आहे, फक्त त्याला नेहमी शब्दाला खराब माणूस करतो. अगदी तुम्हाला जस्ट सांगायचं म्हणून की वल्गर शब्द किती खराब, तो शब्दाचा अर्थ खराब नाही आहे, पण आपण तेही असं बोलताना म्हणतो की व्हल्गर, म्हणजे ते डिमिनिशिंग ह्याच्यात जातं, त्यामुळे त्याला खराब अर्थ आपण लावतो. तसं कर्मकांड खराब आहे असं नाही, काहीतरी कर्मकांड माणसाच्या जीवनात पाहिजे, पण काहीच व्रत नाही, काहीच नियम नाही, काही कर्मकांड करायचं नाही, काहीच, म्हणजे मग माणसाला काही सकाळपासून काही मस्टसारखं नाहीच ना. तर आपण जे म्हणतो की देवघरामध्ये चप्पल घालून नाही जायचं, हे पण कर्मकांडच आहे. ह्याचं कारण आहे टेक्निकल, फिलॉसॉफिकली प्रत्येक ठिकाणी असं जीवनात उतरवून नाही चालत, म्हणून तिथे कर्मकांड लागतं. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने देव माझ्यात आहे आणि देवाच्या बरोबर चालताना मी चप्पल घालतेच, मग देवघरात घातली तर काय बिघडलं, आणि अशीच आर्ग्युमेंट्स आजचे लोक करतात. पण हे कर्मकांड लागतं डिसिप्लिनसाठी. आता ज्या लोकांनी टाकलं नाही कर्मकांड ते सुद्धा बाहेरचा कचरा घरात येऊ नये, चप्पल काय प्रत्येक वेळेला धुवून माणूस येत नाही, म्हणून बाहेरून आल्यानंतर चपला काढून परत पाय धुवून यावं, ह्या कर्मकांडाच्या गोष्टी. तर दादांना ते तशा सगळ्या ज्या रिच्युअलिस्टिक गोष्टी आहेत ही भक्ती दादांनी नाही ठरवली, पण त्यांनी सांगितलं की भक्ती म्हणजे काय, भगवंताशी जोडलं जाणं, विचारांनी, मनाने, कृतीने आपण चालतो, बोलतो, आठवण काढतो त्याने. आता ही जी भक्ती आहे ती भक्ती ही एक अपर लेवल. धर्म जो आहे तो धर्म पहिल्या 2-3 पायऱ्यांपर्यंत धर्म आहे. आता धर्म हवा का नको हा प्रश्न नेहमी चालतो. धर्म पाहिजे, पण धर्माला एक मर्यादा आहे आणि धर्माचा अर्थ पण वेगळा आहे. आता जे धर्म आपण म्हणतो ते हिंदुइझम, ख्रिश्चॅनिटी, म्हणजे टाओइझम, शिंटोइझम, इस्लाम, हे सगळे आले त्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्या धर्मांच्याही आधी गीता झाली आणि गीतेचं जे अवतरण आहे त्या गीतेमध्ये
देवानी धर्म शब्दापासूनच सुरुवात केली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा. आता तो धर्म म्हणजे कुठला धर्म, म्हणजे तो काहीतरी वेगळा धर्म असला पाहिजे. म्हणून दादांनी सांगितलं की अस्मिता जागृती आणि भाव जागृती करणारा धर्म. माणसामध्ये जो माणसाला कमीपणा वाटतो, ह्या दुनियेकडे बघितलं ना तर माणसाला असं वाटतं की हे सगळंच देवाने उत्तम केलं आहे, मीच एक खूप ठेंगणा आहे ह्याच्यासमोर. डोंगर एवढे, नद्या एवढ्या, हे सगळं जे नेचर, त्याच्यापुढे माणूस किती कमकुवत आणि कसा आहे. तर ही जी लघुता आहे ती लघुता जाण्यासाठी मी कुणीतरी आहे असं समजावणारा धर्म पाहिजे, की माझ्यात काहीतरी आहे. तो चंद्रसूर्य चालवणारा जो आहे तो माझ्यात इथे येऊन बसला आहे. पण अहंकार नको. आणि अहंकार नको म्हणून अस्मितेमध्ये काय आहे की मी कुणीतरी आहे पण तू पण आहेस, म्हणजे आपण दोघेही मोठे आहोत. आणि हा भाव धर्माने उभा करायचा आहे. आणि भाव उभा करायचा आहे. आता आपण दोघेही मोठे कशाने होणार, तर तुमच्यामध्येही देव, माझ्यामध्येही देव, आणि म्हणून आपण त्याची लेकरं, आणि म्हणून आपण भावंड, आणि म्हणून डिव्हाइन ब्रदरहूड. तर हा जो भाग आहे ही भक्ती, असा धर्म आणि असं कर्मकांड, हे दादांनी त्याचे अर्थच बदलून टाकले. एकादशी बदलली, तीर्थयात्रा बदलली. दादा म्हणाले एकादशी म्हणजे खाण्यात बदल नाही, साबुदाणा काय, बटाटा काय नाही, हा काय, गुजरातमध्ये दुधी खातात, आपण खात नाही, आपण भोपळा खातो ते खात नाहीत, म्हणजे ह्याला काही अर्थ नाही आहे. पण चालण्यात बदल, की मी रोज जे चालतो माझ्यासाठी ते एक दिवस देवासाठी. आता हे सगळं समजवल्यामुळे खूप लॉजिकल वाटलं आणि लोकांनी उचललं. की दादा म्हणाले की साबुदाण्यात काय स्पिरिच्युअल व्हॅल्यू आहे आणि गव्हात नाही, दोन्ही देवानी केले. असं म्हटल्यानंतर लोकांना पटायला लागलं की बरोबर आहे, ह्या एकादशीने काय. आकर्षित होतात ना लोक, तर पटतं. दादांनी नेमके कसकसे वेगवेगळे उपक्रम, आणि तरी ते भक्तीमध्ये मुरलेले किंवा भक्तीमधून निर्माण होणारे. दादांना हे एक नक्की स्पष्ट होतं की भक्ती इज अ सोशल फोर्स. भक्ती हे नुसती भक्ती नाही आहे जी देवळामध्ये असते ती, किंवा भक्ती ही तीही भक्ती नाही आहे की जी एकांतवासामध्ये बसून एकटा माणूस जे गुफेमध्ये जाऊन ध्यान करतो ती, किंवा ही पण नाही जी मी माझ्या घरामध्ये फक्त देवाला नमस्कार करून करते ती, पण इट्स अ सोशल फोर्स. आणि भक्तीमधली जी ताकद आहे ती ताकद दादांनी आम्हाला दाखवून दिली की एकदा भक्तीच्या दृष्टीने आपण बघायला लागलो ना की वी कॅन डू एनिथिंग. म्हणजे आपल्यामधली शक्ती, ताकदच एवढी वाढते की आपण काहीही करू शकतो. म्हणजे लोकांना साधारणपणे भक्त हा असा गरीबडा, साधा, रडका, डोक्यावर हात घेऊन बसलेला, चिंता करणारा असं वाटतो. पण मी भक्त असेल ना तर मी निश्चिंत आहे. मी भक्त असेल तर मला दुःखी राहण्याचं कारण नाही, कारण देव माझ्यात आहे. असं त्याचं जे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या ह्या आहेत. तर त्याच्यातनं दादांनी असं सांगितलं की भक्ती ही सोशल फोर्स आहे. उद्या समाजाला आपण बदलायला गेलो तर प्रश्न हाही राहतो ना की त्यांनी का बदलावं. ओन्ली बिकॉज आय से सो, मी सांगतो म्हणून त्यांनी का बदलावं. तर ते सोशल फोर्समध्ये काय होतं की माझं जाणं हे भक्तीतून होतं. माझं म्हणजे पीपल हू गो. तर जाणारा माणूस जो आहे आपला भक्तिफेरीसाठी जातो, भावफेरीसाठी निघतो, किंवा देवाला 1 तास द्यायचा आहे म्हणून जो निघतो, 1 दिवस द्यायचा आहे, 365 दिवस देव चालवतो म्हणून, तर तो जो निघतो ना तो कुठल्याही विभागामध्ये काहीतरी कमी आहे, भांडाभांडी आहे, कुठेतरी काय रॅलीज निघाले आहेत किंवा त्रास झाला आहे, लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याच्यासाठी नाही जात. नाही जात म्हणजे तो स्वतः सामाजिक दृष्टीने जोडलेला असेल पण स्वाध्यायी म्हणून तो त्याच्यासाठी नाही जात. म्हणजे रिपेअरिंगसाठी नाही जात, किंवा एखाद्याला उपदेश द्यायला पण नाही जात, एखाद्याला शिकवायला पण नाही जात. मग मी कशासाठी जातो हा प्रश्न समाजामध्ये प्रत्येकाला आहे की हे स्वाध्यायी फिरतात कशासाठी. मी कशासाठी जातो तर मी माझी भक्ती करतो बाबा. तुम्हाला त्याचा त्रासही होत असेल पण मी माझी भक्ती करतो. मी दुसऱ्याला भेटायला जातो आणि दुसऱ्याला भेटायला जातो ही माझी कृतज्ञता, मला माझे श्वासोश्वास देवाला द्यायचे. अशा दृष्टिकोनातनं जाऊन लोक बदलतात, त्यांना बदलायला लागत नाही. दादांनी आमचे भावलक्षी लोक आहेत जे, त्यांना आपल्या शहरी लोकांच्या, स्वाध्यायी लोकांच्या घरात ठेवलं राहायला. त्या लोकांनी त्यांना स्वतःच्या झोपण्याच्या खोलीमध्ये त्यांना झोपवलं.
तर ते म्हणाले, असं आम्ही कधी आयुष्यात विचारच नाही करू शकत की आमचा स्पर्शसुद्धा ज्या लोकांना चालत नाही ते लोक आम्हाला घरी कसे येऊन झोपायला सांगतात, नाही जेवायला वाढतात, नाही आमचे कपडे धुवायला घेतात असं. तर मग हळूहळू त्यांनी ते विचारतात ना, मग आपली थोडीशी संबंध निर्माण होतं. मग तुम्ही काय कमवता, तुमच्या घरी तर एकच जण कमवतो, मग कसं काय होतं तुमचं? मग आपण सांगतो की हां ते कमवतात पण मी घरचं सगळं काम बघते. ते म्हणे की आमच्या घरी 5-5 जण आम्ही कमवतो ना, पण आमच्याकडे पैसे नाही उरत. मग असं कसं? मग त्यांना स्वतःला असं वाटायला लागतं की माझ्या व्यसनामुळे नाही होत, माझा पैसा वेस्ट होतोय म्हणून नाही होत. मग माणूस बदलतो, म्हणजे त्याला दुसरं काहीतरी चांगलं दाखवायला लागतं, तर मग तो स्वतःहून बदलतो. व्यसनमुक्ती झाली जी इतक्या सागरपुत्रांच्या मध्ये त्यांनी जी दारू सोडली, आता ती कशी झाली? तर दादा जेव्हा सांगायचे ना प्रवचनामध्ये, तेव्हा आपल्याला सुद्धा असं टच होतं अनेक दुसऱ्या बाबतीतनं, व्यसनांच्या नाही पण. तर दादा असे म्हणतात की तू दारू पितोस, लोक म्हणतात की माझं शरीर आहे मी काही करेन. म्हणजे बरोबर आहे, तू काही करू शकतोस, पण तुझ्यामध्ये एक चैतन्य आहे, तुझा तो पार्टनर आहे, तुझा तो शेजारी आहे. आणि त्या शेजाऱ्याला तू विचारलंस का की मी आता गटरात पडणार इथे रस्त्यावर, तर ते तुला चालेल का, तू माझ्याबरोबर आहेस तर? म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये जाता तेव्हासुद्धा दुसऱ्याला धूर नको तर तुम्ही स्मोकिंग नाही करत. मग म्हणे ह्याला विचारलं का, तो इथे राहतो. जीसस क्राइस्टनी जेव्हा सांगितलं की लव्ह दाय नेबर, तेव्हा कुठला नेबर? तर हा नेबर. त्यामुळे असं ऐकल्यानंतर त्या माणसाला वाटायला लागतं की नाही, दारू नाही पिता कामा. मग साहजिक असं होतं की एकदा त्यांनी दारू सोडली की मग घरी आल्यावर जे दारूच्या नशेमध्ये जो बायकोला मारायचं, मुलांना मारायचं, मग मुलांचं अभ्यासाचं शिक्षण लक्ष नाही द्यायचं, हे सगळं कमी झालं. आणि कमी कमी होत आता असे अनेक सागरपुत्र आहेत किनाऱ्यावर की जे दारू नाही पित, नॉनव्हेज नाही खात, की त्याच्यात जीव आहे, चैतन्याने. तर त्यांना कधी दादांनी सांगितलं नाही की तुम्ही हा धंदा सोडा किंवा बदला. दादा तर उलट म्हणायचं हा पापाचा धंदा नाही, हा तुमच्या बापाचा धंदा आहे, मला त्याच्यात नाही पडायचं काही. पण प्रत्येकात चैतन्य आहे असं सांगितल्यानंतर माणसाला वाटायलाच लागतं ना की नको नको. त्यामुळे दादांच्याबद्दल सांगायचं ना म्हणजे एवढ्या गोष्टी आहेत की आपल्याला. आणि प्रत्येक प्रयोग, मी जे म्हटलं तुम्हाला की स्वतःच्या कर्माने करायचं, तर पतंजली चिकित्सालय, योगेश्वर कृषी, मत्स्यगंधा चालतात, हे सगळं जे चालतं आहे ते भक्तीच्या दृष्टीने, पण ह्यातनं समाजजीवन पण श्रेष्ठ होतं. गाव उभं राहतं, गावाकडे जो हॅव नॉट आहे त्या हॅव नॉटला मिळत जातं, आणि परत त्याला स्वतःची ड्युटी पण कळते की मी पण करायला तर पाहिजेच ह्याच्यामध्ये. सो दादांनी खूप मोठ्या ह्याच्यात केलं आहे. आम्ही आपलं आत्ता ते 1000 आणि लाख हातांनी सांभाळण्याचा फक्त प्रयत्न करतो आहे, दुसरं काही नाही. एक माझ्या परीने जमणारं छोटं काम युवकांशी करतोय म्हणून मला अधिक उत्सुकता आहे. ते खूप मोठं आहे, पण तुम्ही करताय ते नाही, पण म्हणजे आहेच ना. असं कसं आपल्याच शब्दात ईश्वराचे. देशासाठी योग्य युवानांना तयार करणं हे मोठी गोष्ट आहे ना. तर स्वाध्यायामध्ये कसं युवकांना जोडलं जातं? पहिली गोष्ट तर अशी आहे की अख्खंच्या अख्खं फॅमिलीच स्वाध्यायामध्ये येतं. आमच्या इथे असं नाही की एक माणूस येतो आणि बाकीच्या घरचे कोणी येत नाहीत. असं एक व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती आला म्हणजे अख्खं फॅमिली येतं, त्याची बायको, आई वडील, मुलं सगळी. त्यामुळे त्याच्यासाठी जोडणं हे लहानपणापासूनच जोडलं जातं. ते बालसंस्कार केंद्र, मग तो युवा केंद्रात जातो, मग युवा केंद्र, मग त्याच्या पुढे जातो, स्वाध्याय केंद्रात बसायला लागतो. आणि दुसरं, युवकांना त्यांच्या पसंतीची जी माध्यमं आहेत ती माध्यमं वापरून त्यांना आपण तत्त्वज्ञान सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे स्ट्रीट प्लेज आहेत, इलोक्युशन कॉम्पिटिशन्स आहेत, स्पोर्ट्स आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना ते सगळं आवडतं. म्हणजे हे फक्त धार्मिक आणि असं काहीतरी आहे असं नाही, हे सगळं इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या पिकनिक्स असतात, त्यांच्या वेगवेगळ्या गेम्स असतात, ते लोक पण दर आठवड्याला जमतात. त्यामुळे ह्यातनं पण ते होत असतं. आणि मुळात युवानांना हे वाटतं की बाकी सगळीच जण आम्हाला क्रिटिसाइज करतात. ही एक जागा इथे आहे की जिथे आम्हाला कोणी क्रिटिसाइज नाही करत. आणि दादा असं म्हणतात की माझ्यामुळे युवानांच्यावर विश्वास आहे. ह्या सगळ्या बाबतीमुळे असं काम चाललं आहे. दादांच्या 100व्या
ह्याच्या निमित्ताने, जन्मशताब्दी निमित्ताने आम्ही देवाकडे पण एवढंच मागतो की दादांनी जे उभं केलं आहे, तयार केलं आहे, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तो आम्ही आमच्या परीने थोडा बहुत तरी मजबूत करावा आणि हा विचार हा लाँग टर्म टिकला पाहिजे, ह्यासाठी एक परंपरा उभी करावी, नॉट विथ द नेगेटिव्ह मीनिंग. दीदी, बोलणं थांबू नये असं वाटतंय, पण ते टी व्हीवरच्या कार्यक्रमाची म्हणून एक मर्यादा असते, अन्यथा हा संवाद चालू राहावा. पण खरंच आज तुम्ही हा वेळ दिलात याच्याबद्दल झी टी व्हीच्या वतीने सुद्धा मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्याशी बोलण्याचं मला भाग्य लाभलं हे पण फार मोठे आशीर्वाद आहेत अशी एक श्रद्धा व्यक्त करतो. आणि आजच्या करता दादांनी तुम्ही मला दिलेले भाऊ आहात ह्याचा मला आनंद आहे. त्यामुळे आणि हे सगळे लोक पण प्रेक्षक वर्ग, श्रोतृवर्गसुद्धा जो आहे त्यांनी पण वेळ मला दिला आणि माझं हे ऐकून घेतलं, ह्याच्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद मानते. तुम्ही एवढं मुद्दामहून आलात त्याच्यासाठी तुमचेही धन्यवाद मानते. आणि ऑफकोर्स झी 24 तासचे जे टीम आहे त्यांची, त्या सगळ्या टीमचे आणि त्यांचे सगळ्यांचे आभार मानून नमस्कार व्यक्त करते.